नमस्कार शेतकरी मित्रांनो. येत्या मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमी राज्य सरकार राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना खुशखबर देण्याच्या तयारीत आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचं एकत्रितपणे वितरण करण्याची प्रक्रिया राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, यापूर्वीसुद्धा आपण अपडेट घेतलं होतं की 8 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान राज्य शासनाच्या माध्यमातून 75,248 कोटी रुपयाच्या पूर्वी मागण्या या बजेटमध्ये सादर करण्यात आलेल्या होत्या. अधिवेशनामध्ये सादर करण्यात आलेल्या त्याला मंजुरी देखील देण्यात आलेली होती आणि याच पूर्वी मागण्यामध्ये ज्या काही मागण्या करण्यात आलेल्या आहेत या खर्चाच्या वितरणाला या विवरणपत्राला आज वित्त विभागाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. आज 5 जानेवारी 2025 रोजी वित्त विभागाच्या माध्यमातून या पूर्वी मागणीद्वारे मागणी करण्यात आलेला निधी हा ज्या त्या प्रमाणामध्ये जे प्रमाण मंजूर करण्यात आलेले आहे त्या प्रमाणानुसार वितरण करायला मंजुरी दिलेली आहे. आणि याच्यामध्येच एक मोठी मागणी होती ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचे 6,103 कोटी रुपयाचा निधी या योजनेसाठी मागणी करण्यात आलेला होता, ज्याच्यामुळे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चपर्यंतचे जे काही हप्ते आहेत ते वितरण करण्यासाठी राज्य शासनाला मदत होणार होती. मित्रांनो, याच पार्श्वभूमी आपण पाहिलं होतं की उपलब्ध असलेल्या निधीमधून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता. याच्यामध्ये फक्त 60 ते 65% महिलांच्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं होतं. अद्याप देखील याच्यामध्ये पात्र असलेल्या बऱ्याच साऱ्या महिलांना निधीच्या अभावी हप्ता वितरण करण्यात आलेला नव्हता. या थकीत असलेल्या महिला याचबरोबर डिसेंबर आणि जानेवारी या महिन्याचं जे काही मानधन आहे हे संक्रांतीपूर्वीच वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. एकंदरीत निरंतर योजना असल्यामुळे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून याला कुठल्याही प्रकारची अडकाठी आणली जाणार नाही. परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमी जर काही बंधनं घालण्यात आली तर मात्र याच्यामध्ये सरकार हतबल होऊ शकतं. अन्यथा या मकर संक्रांतीच्या सणापूर्वीच लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते क्रेडिट केले जाणार आहेत. आता लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी या हप्त्याचं वितरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीच्या वितरणाचा GR येईल. तो GR आल्यानंतर आणि पुढे हप्ता वितरणाची तारीख कन्फर्म झाल्यानंतर त्याच्याबद्दलचा अपडेटसुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक महत्त्वाचा अपडेट होता ज्याची माहिती आपणास नक्की दिलासादायक अशी ठरेल. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.